कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार का धरतेस? मग काय करू? मी चुकीची असं वाटतंय मला। का मी त्याच्याशी मैत्री केली, का मी माझ्या प्रेमाची कबुली दिली, मला नाही कळतंय। तुमचं वचन नाही पूर्ण करू शकले, दिव्याचं लग्न नाही लावू शकले। दिव्याच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केलेस तू। अरे बाळा, स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलास तिच्या लग्नासाठी। अहो, तिचं लग्न सोडून मी माझं लग्न करते केलं। माझं होतं अश्वर प्रेम, पण मला हे असं लग्न नव्हतं करायचं। बाळा, तुझी नशिबात जे होतं ना तेच घडलंय। चांगली गोष्ट आता हीच आहे, जो माणूस तुला जोडीदार म्हणून हवा होता त्याच्याबरोबर तुझं लग्न झालं। स्वतःला का दोष देतेस? पण पप्पा, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना, या कुटुंबाची मी काळजी घेईन असं वचन तू मला दिलं होतंस, ते तू पाळलेस। ह्यात तुझा काही एक दोष नाहीये। अगं, तू तुझ्या कुटुंबासाठी उभी राहिलीस, खंबीर हो। एक बाई काय काय करू शकते हे दाखवून दिलेस तू या जगाला। तुझ्या हातात मी कड घातलं ना, त्या हाताची ताकद पाहिली मी। शिवा, ए बाळा, अजिबात रडायचं नाही। अरे, तुझं आनंदी राहणं फार फार गरजेचं आहे। आज जेव्हा हे घडलं तेव्हा तुझी आई आजी फार खचून गेले होते, पण तू उभी राहिलीस म्हणून आज त्यांचा मान राखायला गेला। मी तुला नेहमी सांगत आलोय, कधी खचून जायचं नाही, माघारी जायचं नाही, शांत नाही राहायचं, नाहीतर तुला नेहमी यांचं ऐकून घ्यावं लागेल। आज तुझ्यावर जे काही घडलंय ना ते सत्य आहे, आणि तुला आता ह्याच्या बरोबरच जगायचंय, आणि ह्या परिस्थितीत तुलाच लढा द्यायचा आहे। एक लक्षात ठेव बाळा, याच्यापुढे तुला फक्त स्वतःचा विचार करायचा। आज जेव्हा त्या घरी जाशील तेव्हा स्वतःला सांभाळ, आणि जे होईल त्याला मान्य कर, आणि पुढे जा। आता अजिबात मागे वळून बघू नकोस। नाही, आता माघार घ्यायची नाही। हे शिवाय बघ, मला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे। आणि तुझा पप्पा आहे ना तुझ्या बरोबर। पप्पा, तुमची शिवा कधीच मागे नाही फिरणार, कधीच नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।